नमस्कार, सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सर्वात आधी तुम्हाला तीळ संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला तीळ पापडी कुरकुरीत कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने अशी तीळ पापडी दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपण ही तीळ पापडी बनवलेली आहे। तर इथे मी एका कढईत 1 वाटी तीळ घेतलेले आहे। तर हे गावरान तीळ आहे आणि गावरान तीळ हे चवेला खूप चांगले असतात आणि खायलाही खूप पौष्टिक असतात। आणि जे पॉलिश केलेले तीळ असतात ना, तर ते पॉलिश केलेले तीळ त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटीन विटॅमिन काहीही नसतं, म्हणून शक्यतो पॉलिशवाले तीळ घ्यायचे नाही, कारण सालांमध्ये भरपूर पौष्टिकपणा असतो। म्हणून सालाचेच हे गावरान तीळ अशा पद्धतीचे घ्यायचे आणि हे चवेलाही खूप चांगले असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला कमीच गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचे आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच हे तीळ तुम्ही भाजून घ्या। तीळ तडतडायला लागले की तीळ आपले भाजले आहे असे समजायचे। आपल्याला 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर भाजायला लागतात, पण तुमचा गॅस कसा आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो। कुणाचा गॅस फास्ट चालतो, कुणाचा कमी चालतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला वेळ लागू शकतो। तर आता इथे त्याच वाटीप्रमाणे मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ आहे ना चिक्कीचा आहे, तर तुम्ही साधा गूळ घ्यायचा नाही, इथे चिक्कीचाच गूळ आपल्याला तीळ पापडीसाठी लागणार आहे। आणि 1 चमचा मी इथं मेल्ट केलेलं तूप टाकलेलं आहे। फक्त 2 ते 3च साहित्यात आपल्याला ही तीळ पापडी बनवायची आहे। खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात ही तुम्ही तीळ पापडी घरच्या घरी बनवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा गूळ आहे ना कमीच गॅसवर आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅस कुठेही फास्ट करायचा नाही, नाहीतर गूळ लवकर कडक होऊन जातो, त्याचा पाक लवकर कडक होतो। तर अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटात लगेच आपल्या गुळाला अशा पद्धतीने फेस यायला लागतो, म्हणजे आपला पाक तयार व्हायला येतो। तर पाक चेक करायच्या आधी आपण एकदा बघायचा पाक झालेला आहे की नाही, आणि थोडंसं पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि त्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि अशी गोळी झाली की बघायची, ती गोळी तुटली पाहिजे तरच आपला पाक झाला आहे असं समजायचं। तर अजून आपला हा पाक तयार झालेला नाही, अजून आपल्याला 1 मिनिट लागणार आहे पाक तयार व्हायला। तर आता यानंतर आपल्याला परत 1 मिनिट असंच हलवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हलवून घ्यायचं आहे, बिलकुल गॅस फास्ट करायचा नाही। तर आता इथे तुम्ही बघू शकता 1 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण पाण्याच्या वाटीत थोडासा 1 थेंब पाकाचा टाकून बघायचा आणि पुन्हा आपल्याला हे सतत ढवळतच राहायचं आहे, बिलकुल आपल्याला हलवायचं बंद करायचं नाही। तर आता बघायचा पाक झालेला आहे की नाही, जर तो तुटला तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे। तर आपल्याला पक्का पाक करून घ्यायचा आहे। तर बघा आपला गूळ चांगला तुटत आहे, म्हणजे कडक पाक आपला झालेला आहे। तर अशाच पद्धतीचा आपल्याला तीळ पापडीसाठी पाक लागतो। तर आता हे तीळ आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित। तर बघा एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आपलं झालेलं आहे, वाटीच्या साहाय्याने आपण हे प्रमाण घेतलेलं आहे। तर इथे मी एका प्लॅस्टिकच्या पेपरला एक प्लॅस्टिकची पिशवी आहे ना त्याला थोडं तूप लावून घेतलं आहे पोळपाटावर ठेवून। तुम्ही डायरेक्ट पोळपाटाला टाकलं तर ते चिटकू शकतं, म्हणून प्लॅस्टिकवर असं टाकून घ्यायचं आणि एका चमच्याने किंवा स्पॅच्युलाने आपल्याला याला पसरून घ्यायचं आहे, हाताने पसरवायचं नाही, खूप गरम असतं। आणि त्यानंतर आपल्याला एका लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने लाटण्याला तूप जर लावून घेतलं तर ते चिटकणार नाही, थोडंफार चिटकलं तर ते काढून टाकायचं। अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। जितकी पातळ शक्य होईल तुम्ही तितकी पातळ लाटून घ्या, म्हणजे जेवढी तुम्ही पातळ पापडी कराल तेवढी छान लागते खायला। आणि त्यानंतर आपल्याला ही गरम असतानाच अशा पद्धतीने सुरीने काप देऊन घ्यायचे आहे। तुम्ही चौकोनी शंकरपाळ्याचे कुठलेही आकार देऊ शकता। तर इथे मी याला शंकरपाळ्याचे आकार दिलेले आहे। तर याची मस्त फुलांसारखे आपले नंतर आपण जेव्हा ठेवतो ना प्लेटमध्ये फुलांसारखी आपले याला डिझाईन पण बनवू शकतो। आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिटं परत थंड करायला ठेवायचे आहे। 4 ते 5 मिनिटात नॉर्मल थंड होते, कारण ही भरपूर अशी पातळ केलेली असते ना, खूप वेळ लागत नाही। तर बघा 4 ते 5 मिनिटानंतर आपली तीळ पापडी थंड झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता प्लॅस्टिकवर किती पटकन आपली ही तीळ पापडी निघालेली आहे आणि खूप कुरकुरीत आणि खूप खुसखुशीत झालेली आहे। पटकन हाताने तोडली तर लगेचच कट होते। तर थंड गरम याच्यातच आपण याला काप मारले होते ना, म्हणून पटकन अशा वड्या पण छान आपल्या पडलेल्या आहेत तीळ पापडीला।
तर तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तीळ पापडी अशी झालेली आहे। तरी ह्या तीळ संक्रांतीला अशी तीळ पापडी तुम्ही नक्की करून बघा। तर बघा मी अशी फ्लावरच्या साईजमध्ये याला डिझाईन करून असं डेकोरेट केलेलं आहे। तर अशी तीळ पापडी ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तीळ पापडी कशी झाली। तर पुन्हा एकदा मी अशी मोठी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी जेवढी पातळ शक्य होईल तेवढी मी लाटून घेतलेली आहे आणि खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही तीळ पापडी झालेली आहे। तर तीळ पापडी नक्की करून बघा। मकर संक्रांतीच्या पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तरी अशी तीळ पापडी नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका। व्हिडिओ